वर्णाने श्रेष्ठ नाही, ही पार वर्णाने श्रेष्ठ नाही. ही सारखी काही श्रीमंत आहेत असंही नाही, तर यांची श्रेष्ठता ना आश्रमतः, ना वर्णतः, ना विद्वत्तः, ना धनतः, ना मानतः, लौकिक यांची कोणती श्रेष्ठता नसताना विचार करून पाहिला असताना ही गवळ्याची मुलं यांची नावे पण वाकडे तिकडेच आहेत. पेंद्या, सुदाम्या, वडजा, वाकड्या, बोबड्या अशी आहेत. यांचा पोशाख पण पहा, लंगोटी नेसलेले, अत्यंत साधी भोळी भाबडी ही गायी वळणारी गोवळ्याची मुलं. आणि अशा सामान्य गोपाळांचा देव उच्चिष्ट खातो. तुकोबाराय म्हणतात, एवढं आश्चर्य आहे पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. या जगात नामाचं चिंतन करणाऱ्या संतांपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. नामाचं चिंतन करणारे होते म्हणून उष्ट खाल्लं, करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. गोपाळ सतत भगवताचं चिंतन करत होते, सगुण रूपाचं ध्यान करत होते. आणि अशा गोपाळांच्या समवेत भगवंताने गायी वळण्याचं काम केलं. आणि गायी वळता वळता, खेळ खेळता खेळता भगवंताने आलेला डाव पण दिला. माझा कन्हैया चिमुकल्या पावलाने गायीच्या मागे धावायचा. आली द्यावी डाई, धावे वळत्या मागे गायी. भगवंताने गायीची वळती पण केली व आलेला डाव पण दिला. आणि प्रेमाचा कला गोपाळांना प्रदान करून टाकला, जो देवादिकांना कुणालाही मिळू शकत नाही. तो कला भगवंताने माझ्या सामान्य गोपाळांना दिलेला आहे. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. काल्याचा प्रसाद हा भाविकांना मिळत असतो. भाविक गडी देव निवडून काढतो. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुम्ही. जे माझे आहेत देव फक्त त्यांचाच विचार करतो, बाकी कोणाचाही विचार करत नाही. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. एके ठाई याचा अर्थ ऐक्यात काला होतो, देव आणि भक्ताच्या अभेदात काला होतो. एके ठाई म्हणजे अंतःकरणातलं प्रेम आणि नाम याचा काला भगवंताने गोपाळांना दिलेला आहे. याचं चिंतन तुकोबाराय या अभंगात करतात. विठ्ठल विठ्ठल. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. अभंगाचा भाव पाहण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या ज्ञानदीप गुरुकुलवरती त्रिदिनी त्रिसत्र बालकीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. तर काल्याची सेवा माझ्या वाटेला आली. गुरुवर्य विठ्ठलजी महाराज मंत्री म्हणजेच माझे वडील यांच्या आज्ञेतून मला ही सेवा प्राप्त झालेली आहे. तर या सर्व या काल्याच्या कीर्तनासाठी कतरवाडीची सर्व महिला मंडळ आलेली आहे, भजनी मंडळ. आणि हिंगणी गावची भजनी मंडळ सुद्धा आलेली आहे. तसेच संस्थेतली सर्व विद्यार्थी मंडळ या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच विठ्ठल विठ्ठल.
कीर्तनासाठी विशेष करून आज जरा अडचण चालती वाजवण्याची, कारण की मी प्रत्येक 3 दिवस झालं वाजवतोय कीर्तन. आज वाजवणारा नाही सापडला, पण म्हणलं आपल्या संसदेतले 2 खिल्लार लय मोठे आहेत, आता काय गरज आहे दुसऱ्याची, हेच पेटवायचं मस्त आता. म्हणून आता ह्यांना आज झोपलंय मस्त. ओढते इकडे तिकडे ओढते, पण हळूहळू शिकते चांगले. तसेच आपले निलेश महाराज माने या ठिकाणी खूप सुंदर वाजवत आहेत. तसेच माझा बंधुराज वेदांत महाराज मंत्री या ठिकाणी खूप छान वाजवत आहे. या ठिकाणी ज्यांनी आता चाल म्हणली श्री हरिभक्तपरायण त्र्यंबक अण्णा मंत्री, त्यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानतो. तसेच धारूर तालुक्यातून आलेले आपल्या गावचेच आहेत पण राहतात धारूरला, गोरख महाराज, यांना मी मनापासून आभार मानतो. तसेच या ठिकाणी माझ्या आत्या सुद्धा आलेले आहेत. खरं तर म्हणलं आता त्यांचं लेकरू म्हणून मी आता कीर्तनासाठी उभा आहे. 2 शब्द चुकले तरी आता घ्या सांभाळून. या ठिकाणी माझे सगळ्यात जास्त माझा लाड करणारे इथं मामा आलेले आहेत बघा. विशेष करून मी दुसऱ्याच्या कीर्तनाला नका येऊ म्हणलं, पण माझ्या तरी कीर्तनाला या म्हणलं त्यांना. त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत, त्यांचे खूप मी आभार मानतो. या ठिकाणी माझे काका आलेले आहेत, दोन्ही काका आलेले आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी आरणवाडीहून माझे आजोबा या ठिकाणी आलेले आहेत, यांचे मी खूप खूप आभार मानतो. या ठिकाणी दोन्ही आजोबा आलेले आहेत बघा. आमचा परिवार खूप मोठा आहे, या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत, तर त्यांची सगळे नावं घेणं काही शक्य नाही बाबा. आणि खास करून विनेकरी दादा, हार जरा जर होत असला तरी आता राहू द्या, काय होत नाही, थोडस घ्या सांभाळून. खूप छान नाचलात, एकदा टाळे वाजव तरी. लहान लेकरू पण कलालय अंगात डेंजर आहे. असं या ठिकाणी सर्व पुरुष मंडळी, श्रोते मंडळी या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहिलात, मी तुमचे मनापासून आभार मानतो. आणि माझ्या सेवेकडे मी ओळखतो. विठ्ठल विठ्ठल. सगळे झाले पण सिस्टीम वाले दादाच राहिले तुमचे पण. या ठिकाणी थोरात दादा, थोरात साहेब या ठिकाणी सिस्टीम वाले, यांचे मी मनापासून आभार मानतो. इतकी गोड सिस्टीम लावली महाराज. सिस्टीम जर नसली, चांगली नसला लावणारा, की एकदम वातावरण चांगलं राहत नाही. इतकी भारी सिस्टीम लावली, एकदा त्यांच्यासाठी टाळे वाजवा. खूप छान. विठ्ठल विठ्ठल. पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी, करीते नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. भगवंताने गोपाळांचं उच्चिष्ट खाल्लं, हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आश्चर्य त्यालाच म्हणतात जेव्हा एखादी अघटित घटना घडली, जी कधी घडली नाही, जी कधी कोणी पाहिली नाही, ती जर अशी घटना घडली तर त्याला काय म्हणतात? आश्चर्य असं म्हणतात. बघा, ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. रेड्याच्या मुखातून वेद वधून घेतले, हे पण आश्चर्य आहे. तुकोबारायांनी दगड पाण्यावरती तरले, हे पण आश्चर्य आहे. नामदेव महाराजांनी देऊळ फिरवलं, हे पण आश्चर्य आहे. पण ज्ञानोबाराय सोडता आतापर्यंत कोणी भिंत चालवलेली ऐकलं का? कुणी ऐका असं ऐकलेलं नाही. फक्त ज्ञानोबारायांनीच चालवली आणि एकदाच चालवली. प्रसंग असा आहे, विठ्ठल विठ्ठल. जेव्हा चांगदेव महाराज वाघावर बसून हातात सापाचा चाबूक घेऊन हजारो शिष्यांच्या समवेत माऊलींना भेटण्याकरिता आळंदीच्या जवळ आले, पण कोणीतरी जाऊन माऊलींना सांगितलं की माऊली, चांगदेव महाराज वाघावर बसलेले, हातात सापाचा चाबूक आहे, हजारो शिष्यांच्या समवेत आळंदीच्या जवळ तुम्हाला आलेत भेटण्याकरिता. मग माऊलीला वाटलं ते आपल्या भेटीसाठी येत आहेत, आपण सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी गेलं पाहिजे का नाही. म्हणून माऊलींनी भिंतीलाच आदेश दिला व निर्जीव भिंत चालू लागली. चालविली जड भिंती, हो चालविली जड भिंती, चालविली जड भिंती. हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, हरली
मोक्ष मार्गेचा सांगती ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरिताप सर्वाभूती स्वरूप ज्ञानोबा माझा. भिंत चालवणे हे ज्ञानोबा यांच्या जीवनातील आश्चर्य आहे. मला सांगा, रेड्याच्या मुखातून ज्ञानोबरांनी वैज बोधून घेतले. कुणी ऐकलं का रेड्या बोललेलं? कुणी पाहिलं का? तर नाही. पण पैठणच्या सर्व ब्राह्मण मंडळीने हे ज्ञानोबरांच्या जीवनातील हे आश्चर्य पाहिलं. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमयच्या मुखी बोलविला बोलविला वेदमयच्या मुखी बोलविला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. ज्ञानोबरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोधून घेतले. हे सर्व पैठणच्या सर्व ब्राह्मण मंडळीने पाहिलेले. रेड्या मुखी वेद बोलविला गर्वध्वजांचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. अशा ज्ञानोबरांच्या जीवनात कितीतरी अशा घटना आहेत जी निमिष मात्रे देह पालटिला स्त्रीचा तो केला पुरुष उभा. जे एका क्षणात स्त्रीला पुरुष बनवतात त्यांची ताकद काही साधी असेल का? हे ज्ञानोबरांच्या जीवनातील आश्चर्य आहे. तुकोबारायांच्या जीवनातील आश्चर्य पहा. पंचम वेद असलेला गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडविला. पण तुकोबारायांचं सामर्थ्य एवढे जडी दगडा सहित वया तारी आल्या जैस्याला. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. तुकोबारायांच्या जीवनातील हे आश्चर्य आहे. नामदेव महाराजांच्या जीवनात पण भरपूर आश्चर्य आहेत. नामदेव महाराज औंढा नागनाथ मंदिरामध्ये कीर्तन करत असताना कुणीतरी जाऊन अडवलं व सांगितलं, जा आणि मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करा. नामदेव महाराज जातात, कीर्तन करायला सुरुवात करतात. पण कीर्तनाचा परिणाम असा झाला, महाराज मंदिरच फिरलं. फिरविले देऊळ जगामध्ये फिरविले देऊळ जगामध्ये ख्याते नामदेवाचे दूध प्याला नामदेवाचे दूध प्याला नामदेवाचे दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. हे नामदेव महाराजांच्या जीवनातील आश्चर्य आहे. पण तात्पर्य असं आहे, जी गोष्ट कधी घडत नाही ती घडली की त्याला काय म्हणतात? आश्चर्य. माझ्या देवाने सामान्य गोपाळांचं उष्ट खाल्लं हे आश्चर्य आहे. पण खरं आश्चर्य तर तेव्हा घडलं जेव्हा भगवान निर्गुणाचा सगुण झाला. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अव्यय हा निर्गुणाचा सगुण झाला. त्याने कसं रूप धारण केलंय? निळूबार एका गवळणीत वर्णन करतात. नव्हता काळा गोरा खोजा नाठी. नव्हता काळा घोरा खोजा नाठी. स्वरूप सुंदर नागळा स्वरूप सुंदर नागडा देखना. स्वरूप सुंदर स्वरूप सुंदर
कैसे देव देव तयाचे भावना कैसे देव देव तयाचे भावना पंचभौतिक नानी रे पंचप्राणाओ पंचभौतिक नानी रे पंचप्राणाओ ऐशा गवळणीचा ऐशा गवळणीचा अनुवाद ऐशा आयशा गवळणीचा अनुवाद करीचे नवता काळा गोरा खुजाना ठेंगणा स्वरूप सुंदरणा आंधळा देखणा कैची जीव शिव तयासी भावना पंचभौतिकना नेनो पंच प्राणावो रूप धरिले सगुण चांगले तो निर्गुणाचा सगुण झाला त्याने कसं रूप धारण केलंय दिसे सगुण हा स्वरूप सुंदर परिव्यापुनिया ठेला चराचर देव दानवादी मानवासुर यावेन ऐशा नाही तृणांकुरवो यावीन उरला नाही ऐशा तृणांकुरवो रूप धरिले सगुण चांगले त्याने सगुण रूप धारण केलंय विठ्ठल विठ्ठल आला से आकारा मुठिया चाला तुका म्हणे बिडा भक्तीची तुका म्हणे बिडा भक्तीची आला से आकारा मुठिया चाला तुका म्हणे बिडा भक्तीची आला से आकारा मुचिया चाडा तुका म्हणे भिडा भक्तीची तो निर्गुणाचा सगुण झाला हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे त्याने सगुण रूप धारण करून अनेक भक्तांचा उद्धार केलेला आहे आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर भगवान मासा झाला देव कासव झाला देव डुक्कर झाला देव मासा केव्हा झाला जेव्हा हिरण्याक्षाने ब्रह्मदेवापासून ग्रंथ वेद चोरून नेले होते तेव्हा भगवंताला माशाचा अवतार धारण करून हयग्रीव राक्षसाने वेद चोरून नेले होते तेव्हा भगवंताला माशाचा अवतार धारण करून ते आणून द्यावे लागले देव कासव केव्हा झाला ज्या वेळेस मंद्राचल पर्वत बुडत असताना तेव्हा देवाला कासवाचा अवतार धारण करून समुद्र मंथनाच्या वेळेस देवाला कासवाचा अवतार धारण करून मंद्राचल पर्वत बुडत होता ते त्यांना मदत करून द्यावी लागली आणि समुद्र मंथनास मदत करून द्यावी लागली देव डुक्कर केव्हा झाला ज्या वेळेस हिरण्याक्षाने पृथ्वी रसातळाला नेऊन ठेवली होती तेव्हा देवाला वराह अवतार धारण करून वराह म्हणजे डुकराचा अवतार धारण करून वराह अवतार धारण करून रसातळाला नेलेली पृथ्वी नाकावरती धारण करून वरती आणून तिची पुन्हा स्थापना करावी लागली देवाने हिरण्याक्षाचा वध केला कोण विचारलं की देवाने नाकावरतीच कमन आणली पृथ्वी तर कारण त्यातून दाखवून दिलं आहे की डुकराची ताकद ही नाकात असते विठ्ठल विठ्ठल डुकराची ताकद ही नाकात असते सापाची ताकद ही कानात असते कुत्र्याची ताकद ही कशात असते नाकात असते बैलाची ताकद ही खांद्यात असते बरोबर आहे हत्तीची ताकद ही सोंडीत असते पुरुषाची ताकद ही मनगटात असते बायाची ताकद तोंडात कशाला बर विठ्ठल विठ्ठल भगवंताने वर हा अवतार धारण करून पृथ्वी नाकावर आणली हे देवाचं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे
सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. पण अं, पण खरं आश्चर्य तर देवाने सामान्य गोपाळांचं उष्ट खाल्लंय. बरोबर आहे, सामान्य गोपाळांचं उच्चिष्ट खाल्लंय. पण खरं आश्चर्य तर गोकुळात पाहायला मिळतंय. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. पृथ्वीजेने तृप्त केली त्याची यशोदा भोजन घाली, त्याची यशोदा भोजन घाली, त्याची यशोदा भोजन घाली. पृथ्वीजने तृप्त केले त्याची यशोदा भोजन घाली, त्याची यशोदा भोजन घाली, त्याची यशोदा भोजन घाली. पृथ्वीजेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. पृथ्वीजेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. पृथ्वीजेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. भगवान गवळणी त्यासी कडे घेती, गिरी गोवर्धनेने उचलिला. देवाचे कितीतरी आश्चर्य आहेत. गिरी गोवर्धनेने उचलिला, कालिया महासर्पणातून आणिला. जळत वणवा मुखेशी प्राशिला, गिळीता आगासुर मुखेशी शिरोनी सांडिला. इतके आश्चर्य भगवंताच्या जीवनातील पाहायला मिळतात. पण एक आश्चर्य तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. गोवाळे पाहता गोबळे, पाहता गोबळे, पाहता गोबळे, पाहता गोबळे. आयताची उंचावळे, जय हो. आयताची उंचावळे. ओ करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन. पाहता गोवळी खायत्यांची उष्टावळी. ही सामान्य गवळ्याची मुलं आणि देवाने त्यांचं उष्ट खाल्लंय. असं कधी घडत नाही की बापाने मुलाचं उष्ट खाल्लं तर यात काही आश्चर्य नाही. गुरुचं शिष्याने उच्चिष्ट खाल्लं तर यात काही आश्चर्य नाही. पण देशाचा पंतप्रधान जर तुमच्या घरी आला रे आला डायरेक्ट ताटात बसला तर सगळे आश्चर्याने पाहतील का नाही? पाहणार ना 100%. पण तो देशाचा पंतप्रधान आहे. अशा कितीतरी पंतप्रधानांना बनवणारा माझा देव सामान्य गोपाळांचा उच्चिष्ट खातोय. मग हे आश्चर्य नाही का? विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, सामान्य गोपाळांना देवाच्या हाताने उष्ट खाल्लंय. जेवणाचे पण भरपूर नियम आहेत. एकदा का जेवायला बसलं की ताटावरून पुन्हा उठता येत नाही. जर का उठलं तर पुन्हा बसता येत नाही, कारण त्या ताटावरती ग्रहभूत प्रवेश करत असतात. म्हणून जर का बसलं
तर ते काय झालं उष्ट झालं. शास्त्रात अशा 5 गोष्टी आल्या आहेत ज्या की शास्त्राने न करण्यास सांगितले. विठ्ठल विठ्ठल. कोणत्या गोष्टीचा नकार दिला आहे ऐका. भगवान शंकराच्या पिंडीवरील निर्माल्यास आंघोळीनंतर हात लावू नये. लक्ष देऊन ऐका. भगवान शंकराच्या पिंडीवरील निर्माल्य माहिती ना. निर्माल्य म्हणजे जे दिवसभर वाहिलेलं बेल असो फुल असो काय जे असो ते आंघोळीनंतर हात लावायचं जमत नाही. मग ते केव्हा काढावं. पहाटे उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर आंघोळीच्या आधी काढून घ्यावं. जर त्या आंघोळीनंतर काढलं तर आपण पणसूट होतो. आपल्याला पूजा करण्याचा अधिकार राहत नाही. दुसरी गोष्ट उष्ट खाऊ ओकल्याला खाऊ नये हे तर सगळ्यांना माहिती आहे. आणि मेलेल्या माणसाचं वस्त्र धारण करू नये कारण ते अशुची असतं. बघा आपण अंत्यविधीला गेल्याच्या नंतर कपड्यासह स्नान करतो बरोबर आहे का नाही. कपड्यासह स्नान करतो. मग आता ते कोण घेईल का नाही. विष्ठा ही अत्यंत पवित्र मानलेली आहे. पण कावळ्याची विष्ठा ही एकदम पवित्र मानलेली आहे कारण त्या विष्ठेपासून पिंपळ जन्माला येतो. या या 5 गोष्टीमध्ये शास्त्रात नकारलेल्या गोष्टी आलेल्या आहेत ना. विठ्ठल विठ्ठल. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम काकवांतम शिवकर्पटम काकाविष्टा समुत्पन्न पंचेतेती पवित्रकाः. उच्चिष्ट उष्ट खाऊ नये पण एक उष्ट खावा असं शास्त्र सांगते. कोणतं. आपण गाईला वासरू प्यायला सोडतो. पाना सुटल्याच्या नंतर काय करतो वासरू आकडून बांधतो. आता ते वासरानं उष्ट केलेलं झालं का नाही दूध. वासरानं प्यायलेलं दूध उष्ट झालं का नाही झालं. बर ते आपण काय करतो आपण सुद्धा खातो. तुम्ही सुद्धा खातात मी सुद्धा खातो. ते देवाच्या अभिषेकाला पंचामृतामध्ये सगळीकडे वापरतो. पण हे देवाने हे शास्त्रात परवानगी दिलेली आहे हे वापरण्यास. शिवनिर्माल्यम मी तुम्हाला मगाशी सांगितलं आताच सांगितलं की भगवान शंकराच्या पिंडीवरील निर्माल्यास आंघोळीनंतर हात लावू नये. पण भगवान शंकराच्या जटेमधून निघालेली गंगा ही एक निर्माल्य आहे का नाही. निर्माल्यच आहेत. मग ते गंगारूपी निर्माल्य गंगोत्री धाम माहितीये का कुणाला इथं असू द्या. गंगोत्री धाम म्हणजे भगवान शंकराची गंगा त्या ठिकाणाहून उगम झालेली आहे. ते गंगारूपी निर्माल्य आपण आंघोळीच्या आधी घेऊ शकतो आणि नंतरही घेऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल. खाऊ नये. कोण खाता का ओकलेलं. तुम्ही खाता का. तुम्ही इकडं तुम्ही पकवाजी महाराज खाता का तुम्ही नाही का. ऐका पण एक ओकलेलं खावं ते तुम्ही खाता मी पण खातो सगळेजण खातात. ते देवाला पण चालतंय. कोणतं मधमाशी माहिती सर्वांना. मधमाशी माहिती ना. तर ती काय करते मकरंद सेवन करते बरोबर आहे. आणि तो मकरंद म्हणजेच मध तो मध काय करते आणून पोळीमध्ये ओकते. आता तिनं ओकलेली म्हणजे तिनं जे मध टाकलंय ती उलटी झाली का नाही उलटी. हा मग ते झालं उष्ट. विठ्ठल विठ्ठल. मृतकर्पटम मेलेल्याचं वस्त्र घेऊ नये पण एक वस्त्र घ्यावं. रेशीम किडी माहितीत ना सर्वांना.
रेशीम किडे काय म्हणजे काय करतात, रेशीम आळ्या काय करतात, स्वतः भोवती कोसला तयार करतात. पण आणि ते मार्केटला विकाय नेतात कोण, कोसला तयार करणारे नेतात आणि ते मार्केटवाले त्या किड्याला मारतात आणि ते जे कोसला आहे त्याच्यापासून काय करतात, वस्त्र तयार करतात, रेशीम वस्त्र तयार करतात. मग ते आपण देवाच्या देवपूजेला वापरतो. हे शास्त्राने करण्यास, मेलेल्याचं घेण्यास परवानगी दिलेली आहे. काकविष्टा समुत्पन्न, कावळ्याची विष्ठा ही एकदम अत्यंत पवित्र मानलेली आहे, कारण त्यापासून पिंपळ जन्माला येतो सांगितलं मी तुम्हाला. आता या सांगितलेल्या 5 गोष्टीमध्ये वासराचं उष्ट खवालं, पण माणसाचं उष्ट खवालं का हो? नाही. तरीही पाहता गोवडी खाया त्यांची उष्टावळी, विठ्ठल विठ्ठल. पाहता गोवडी खाया त्यांची उष्टावळी. भगवंतांनी सामान्य गोपाळांचं उच्चिष्ट काढलंय. मला सांगा, देवाच्या घरी काय कमी होतं का, कमी होतं का? 9 लक्ष गायी गडी वाट पाहती यमुना तडी. गाई गडी 9 लक्ष गाई गडी 9 लक्ष गाई गडी 9 लक्ष गाई गडी पाहती यमुना तडी वाट पाहती यमुना तडी वाट पाहती गणनीळा हरे तू काय बासा कर लोडी माझ्या बाळा हरे तू काय बासा कर लोडी माझ्या बाळा हरे तू काय बासा कर लोडी माझ्या बाळा हरे काय बासा कर लोडी माझ्या बाळा 9 लक्ष गाई गडी 9 लक्ष गायी गडे वाट पाहती यमुना तडी वाट पाहती यमुना तडी. गणनीळा हरे तू काय बासा कर जय हो. अरे तो काय बासा कर लोणी माझ्या बाळा, अरे तो काय बासा कर लोणी माझ्या बाळा. 9 लक्ष गायी गडी वाट पाहती यमुना तळी, घननीळा हरी तू खाय बासा कर लोणी माझ्या बाळा. देवाच्या घरी काय कमी नव्हतं. 9 लक्ष हा. गायी होत्या. सर्वांनी एक विनंती, आपण 12 वाजलेत, रामजन्म साजरा करून घेऊया. फुलं अक्षदा वाटा बरं पटपट आणून. कोणीतरी टोपल्यात अक्षदा अक्षदा घ्या थोडा. ऐका, रामजन्माचा इतिहास सर्वांना माहिती. एक अक्षदा वाटेपर्यंत सांगतो. दशरथ राजाला 3 बायका आहेत, परंतु पोटी संतान नाही म्हणून दुःखी. आणि असं शास्त्र असं सांगतंय, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. जर हे नका फुलं नका घेऊ, अक्षता आहे करा. दशरथाला 3 बायका आहेत, 3 पत्नी आहेत, पण मनाने दुःखी. का? पहिली केली लेकरू बाळ होईना, पुन्हा दुसरी केली तिलाही लेकरू बाळ होईना, पुन्हा तिसरी केली तिलाही होईना. वचिष्ठ महाराज म्हणजे वचिष्ठ ऋषी, त्यांचे कुलगुरू आहेत ना. वचिष्ठ